कोल्हापूर राजश्री शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांचा वारसा सांगणारा जिल्हा, सहकाराच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणारा जिल्हा आणि राज्याच्या सत्ताकारणात स्वतःचं वेगळं राजकीय वजन निर्माण करणारा जिल्हा। पण आज याच कोल्हापूरच्या राजकारणाकडे पाहिलं तर एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते, इथं राजकारण संपत नाही, फक्त समीकरणं बदलतात। नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहताय तारा न्यूज। कधी गोकुळच्या राजकारणातून सत्ता संघर्ष उपाळून येतो, कधी जिल्हा बँकेच्या माध्यमातून राजकीय ताकदीची चाचपणी होते, कधी महायुतीच्या एकजुटीचे दावे केले जातात, तर दुसऱ्या बाजूला त्याच महायुतीतील स्थानिक राजकीय संघर्ष चव्हाट्यावर येतो। राज्यात महायुती एकत्र आहे, पण कोल्हापुरात प्रत्येक पक्षाची स्वतःची राजकीय महत्त्वाकांक्षा आहे। एकीकडे सत्तेची समीकरणं जपायची आणि दुसरीकडे आगामी निवडणुकांसाठी आपली स्वतंत्र ताकदही वाढवायची, हीच कसरत सध्या कोल्हापूरच्या राजकारणात सुरू आहे। कारण आता पक्ष केवळ कोणता पक्ष सत्तेत आहे एवढाच राहिलेला नाही, प्रश्न आहे कोल्हापूरच्या राजकारणात पुढचं वर्चस्व कोणाचं असणार। सहकाराच्या संस्था असोत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असोत किंवा आगामी राजकीय समीकरणं, प्रत्येक ठिकाणी एक गोष्टच दिसते, सत्ता ही केवळ सत्तेपुरती राहिलेली नाही, ती राजकीय ताकदीचं मोजमाप बनली आहे। गोकुळसारख्या संस्थेवरचं नियंत्रण म्हणजे केवळ दूध संघाचं व्यवस्थापन नाही, तर जिल्ह्यातील राजकीय प्रभावाचं मोठं केंद्र आहे। जिल्हा बँक म्हणजे केवळ आर्थिक संस्था नाही, तर अनेक वर्षापासून राजकीय ताकद उभी करणारा मजबूत आधार आहे। आणि म्हणूनच सहकाराच्या निवडणुका आता फक्त निवडणुका राहिलेल्या नाहीत, त्या झाल्यात राजकीय प्रतिष्ठेच्या लढाया। याच पार्श्वभूमीवर आता महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोल्हापूरच्या राजकारणासाठी निर्णायक ठरणार आहेत। कारण या निवडणुका फक्त नगरसेवक निवडणार नाहीत, त्या ठरवणार आहेत कोणत्या गटाची संघटन शक्ती किती आहे, कोणत्या नेत्याचा प्रभाव किती आहे आणि पुढच्या राजकीय समीकरणात कोण केंद्रस्थानी राहणार आहे। आज पक्ष एकत्र दिसतात, पण स्थानिक पातळीवर प्रत्येक नेत्याची स्वतःची राजकीय गणित आहेत। आघाडी एकत्र असली तरी महत्त्वाकांक्षा वेगवेगळ्या आहेत, सत्ता एकत्र असली तरी राजकीय वर्चस्वासाठीची स्पर्धा कायम आहे। आणि म्हणूनच कोल्हापूरच्या राजकारणातला संघर्ष आता केवळ पक्ष विरुद्ध पक्ष राहिलेला नाही, तो बनलाय गट विरुद्ध गट, ताकद विरुद्ध ताकद आणि जुन्या राजकीय वर्चस्वाविरुद्ध नव्या राजकीय समीकरणाची लढाई। पण या सगळ्या राजकीय संघर्षात एक घटक मात्र कायम राहतो, तो म्हणजे सामान्य मतदार। नेते बदलतात, गट बदलतात, आघाड्या बदलतात, समीकरणंही बदलतात, पण सामान्य नागरिकांचे प्रश्न मात्र तिथेच राहतात। शहरातील रस्ते, वाहतूक, पाणी, ड्रेनेज, विकास कामं, हे प्रश्न प्रत्येक निवडणुकीत पुन्हा चर्चेत येतात आणि निवडणूक संपल्यानंतर पुन्हा राजकीय गोंगाटात हरवून जातात। म्हणूनच कोल्हापूरच्या राजकारणासमोर आज सर्वात मोठं आव्हान आहे, फक्त सत्ता मिळवायचं नाही, तर सत्ता मिळाल्यानंतर जनतेचा विश्वास टिकवायचं। कारण कोल्हापूरच्या राजकारणात सध्या सत्तेची गणितं वेगानं बदलत आहेत। जुने गट अजूनही मजबूत आहेत, नवे गट आपली ताकद वाढवत आहेत आणि प्रत्येक राजकीय पक्ष आगामी निवडणुकांसाठी आपली जागा निश्चित करण्याच्या तयारीत आहे। म्हणजेच कोल्हापूरच्या राजकारणात आता फक्त निवडणूक लढली जाणार नाही, तर पुढच्या अनेक वर्षाच्या राजकीय वर्चस्वाची पायाभरणी होणार आहे। आणि या सगळ्या राजकीय खेळात सर्वात मोठी परीक्षा होणार आहे ती नेत्यांची नाही, ती पक्षांची नाही, तर जनतेच्या विश्वासाची। कारण शेवटी सत्ता कोणाचीही असो, गट कोणतेही असो, आघाडी कोणतीही असो, राजकारणाची खरी ताकद निवडणुकीत मिळत नाही, ती मिळते जनतेच्या विश्वासातून। आणि म्हणूनच कोल्हापूरच्या राजकारणासमोर आता एक मोठं आव्हान आहे, सत्तेच्या गणितापलीकडे जाऊन जनतेच्या प्रश्नाचं राजकारण कोण करणार। कारण कोल्हापूरला आता फक्त राजकीय समीकरणं नको आहेत, कोल्हापूरला हवी आहे दिशा। आणि पुढच्या काळात कोल्हापूरच्या राजकारणाची दिशा कोण ठरवणार हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज।